हरे कृष्ण एव्हरीबॉडी. तर आज आपण चौपाड्याच्या संत दगा महाराज मंदिरात आलो होतो. मी आणि माझ्यासोबत आकाश भैया आलेले आहेत गांधीनगरवरून. तर मी तुम्हाला महादेव मंदिराचे आणि आपल्या दगा महाराज मंदिराचे दोघांचे दर्शन दाखवून देईल. आपल्याला इथे गौशाळेमध्ये पण जायचं आहे. चौपाड्याला भरपूर अशी मोठी गौशाळा आहे, तिथे पण आपल्याला व्हिजिट करायचं आहे. आता इकडनं मी तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो. एकदम भारी व्ह्यू आहे इकडनं. हे पूर्ण नंदुरबारच्या मध्ये बसलेलं चौपाडे शहर खेडगाव आहे. नंदुरबार पासून 4 किलोमीटर आहे. इथे हे महादेवाचं मंदिर आणि इथे दगा महाराजांचं मंदिर आहे. तिथे कीर्तन चालू आहे सध्या. इकडे आपलं पुढे नंदुरबार सिटी, इकडे पुढे नंदुरबार सिटी. पूर्ण पहाडात असलेलं आहे चौपाडे शहर. एकदम फ्रेश वातावरण आहे इथे, मोकळं वाटतंय सगळं. मी तुम्हाला मंदिरातले पण दर्शन दाखवून देईल नंतर. हे मेन मंदिर आहे आपलं. इथे कीर्तन वगैरे चालू आहे. एकदम शांत असं वातावरण इथे मंदिरात. शांत जागा आहे अगदी. हे पूर्ण चौपाडे खेडगाव आहे. हे खेडगावात बसलेलं आहे. हे इथे चौपाड्याचं, हे इथे चौपाडे रेल्वे स्टेशन आहे. इथे समोर इथे चौपाडे रेल्वे स्टेशन. हे इथे मंदिर, हे इथे आपलं मंदिर आहे वर दगा महाराजांचं. आणि इथे खाली पूर्ण बसायला जागा. मुलं खेळताय तिथे. पार्किंग वगैरेची जागा आहे. हे दगा महाराजांची पादुका. दगा महाराज पूर्ण शांत वातावरण आहे इथे. मेडिटेशनसाठी एकदम भारी जागा आहे. हे आकाश भैया यांच्यासोबत मी आलेलो आहे इथे. आकाश भैया, पूर्ण शांत वातावरण आहे. पूर्ण आजूबाजूला नेचरच नेचर. पूर्ण पहाड आहे तिथे. हे पवनचक्क्या दिसत नसतील इथे. पवनचक्क्या पण आहेत छोट्या छोट्या. इथे छोट्या छोट्या पवनचक्क्या आहेत. छोट्या म्हणजे भरपूर मोठ्या आहेत त्या, पण इकडनं लहान दिसत आहेत त्या. झूम करून दाखव.
आता आपण इथे आलेलो आहे चोपाड्याच्या गोशाळेत. हे इथे चिकित्सालय खूपच म्हणजे गायींची अवस्था खूपच भयंकर झालेली आहे. आपल्याला इथे जर दान वगैरे करता येईल तर नक्कीच इथे दान करा. आणि जर कोणाला इकडनं गायी अडॉप्ट पण करता येतील तर गायी अडॉप्ट पण करण्याचा प्रयत्न करा. इथे सेवा आहे, फ्रीमध्ये अडॉप्शन येते. आता इन्फॉर्मेशन घेऊ आपण त्यांच्याकडनं की कसं आहे. इथे गायी वगैरे आहेत, हे लहान लहान वासरू वगैरे आहेत इथे. जर कोणी नंदुरबारचं असेल तर नक्की या इथे व्हिजिट करा. एकदम भारी जागा आहे. सगळ्या गायी वगैरे काही सेवा द्यायची असेल तर इथे नक्कीच तुम्ही येऊ शकतात. इथे एकदा तरी व्हिजिट करा. इथे एकदम भारी गायी वगैरे दिसतील तुम्हाला. इकडे सगळ्या गायी चारायला आता मोकळ्या ठेवलेल्या आहेत. हे हॉस्पिटल आहे गायींचं. इथे सगळ्या गायी आहेत. इथे सगळ्या गायी ठेवलेल्या आहेत. या हॉस्पिटलाइज गाय आहेत, त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवलेले आहे. बाकीच्या सगळ्या गाया तिथे चारायला पाठवलेल्या आहेत. इथे जर कोणाकडनं काही मदत होत असेल, दान वगैरे, किंवा जर कोणाला गायी अडॉप्ट करायच्या असतील तर इथे अडॉप्ट करायची पण सेवा आहे. जर जमलं तर इथे नक्कीच व्हिजिट करा गोशाळेत. इथे पूर्ण मोठ्या एरिया तिथे गायी चारायला सोडलेल्या आहेत. गायींचे सगळे हॉल तिथे खाली झालेले आहेत आता, कारण की गायी इथे चरतायत. नाहीतर मी हॉलमध्ये दाखवलं असतं तुम्हाला. इथे गायींना सगळं चरायला सोडलेलं आहे. इथे गायी फिरतात. इथे गाय, हे पण सगळे आयसोलेशन वॉर्ड आहे तिथे. हे सगळे आयसोलेशन वॉर्ड मध्ये गायींना ठेवलेलं आहे. जे इंजुरी वगैरे झालेली गायींना त्यांना इथे आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवलेलं आहे. या सगळ्या ज्या गायी आहेत अडॉप्ट केलेल्या त्या इथे बाहेर फिरतायत. बाहेर फिरायचा वेळ आहे त्यांचा. आणि खूप मोठी अशी गोशाळा आहे. इथे इथे सगळा चारा वगैरे ठेवलेला आहे. गोदाम आहे त्यांचं, घासपूस तिथे ठेवलेली आहे. इकडनं एंट्री आहे गोशाळेची. सगळ्या गायी तिथे बांधलेल्या असतात, पण आता तिथे गायी नाही आहेत. सगळ्या गायी बाहेर मोकळ्या फिरतायत. ज्या गायींना बरं नाही वाटत त्या गायींना इथे आयसोलेशन मध्ये ठेवलेलं. ये अपने सब गौ माता इधर आराम कर रहे हैं. गिर गाय पण आहे त्यांच्याकडे. वो उसके पीछे ही दौड़ रहा है. देखो कितने गैया है और वो अकेला ही दौड़ रहा है. डर भी नहीं लग रहा उसे मारेंगे इसमें. आकाश भैया
वो जर्सी है ऐसे, हाँ वो जर्सी है। ये वाली याला आताच 1-2 दिवसा पहिलेच जन्म दिलेला आहे. त्याची आई आणि वासरू. भरपूर गायी आहे तिथे. जर कोणाला ॲडॉप्ट करायच्या असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. अभी 1-2 दिन पहले ही उसका बर्थ हुआ शायद. बहुत वीक है, हाँ, चल नहीं पा रही है। खूप मोठी गोशाळा आहे ही. गर्भ बच्चा पैदा होने के बाद होता है ना, अभी भी उनके तो इस्तेमाल से है, आया नहीं अभी भी। सांप का जैसे लिपट गया पूछ के बाप रे, सांप ही क्या? निकालेंगे बाहर में से। इथे सगळे जे पण नवीन जन्म घेतलेले आहेत बछड्यांनी त्यांना इथे ठेवलेलं आहे. 2-3 गायी आहेत इथे ठेवलेल्या. ही एक आमच्याशीच गप्पा मारते कधीपासून. इकडे लहान लहान पिल्लू ठेवलेले. सगळे लहान लहान पिल्लू आहे तिथे. आता 1 तासा अगोदर इथे एक जन्म दिला आहे काय, एका गाईने आता एका बछड्याला जन्म दिला आहे इथे. एक्टिव गाय कितने वर्ष के है? 1.5 वर्ष की। यांचे मेडिटेशन वगैरे होतं इथे. पाणी पितात सगळे पिल्ले. चल. क्यूटनेस ओवरलोडेड. इसके इस पे दिल है देखो. ये वो वाइट वाली भी बहुत क्यूट है उधर. आता आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रकल्पावरती आलेलो आहे. इथे स्वामी समर्थांचा प्रकल्प आहे. इथे सगळे लहान लहान पिल्लांना ठेवलेलं आहे. इथे प्रकल्पावरती पण एकदम शांत वातावरण आहे. आजूबाजूला पूर्ण नैसर्गिक जागा आहे. पूर्ण नंदुरबारमध्येच नैसर्गिक जागा आहे. आणि इथे प्रकल्पावरती एकदम असं शांत वाटतंय. एकदम मेडिटेशन वगैरे करायला आता एकदम भारी आहे. कोणीच नाही इथे लांब लांबपर्यंत. सगळी खाली जागा आहे एकदम पूर्ण. आज दिवसभर आम्हाला फिरायचं जे नंदुरबारमध्ये. मी आणि आकाश भैया डायरेक्ट पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे गाडीमध्ये.
आता पूर्ण नंदुरबारचे सगळे मंदिरं वगैरे सगळं फिरून घेऊ आम्ही. घरातले पण 2-3 काम आहे ते करून घेऊ. आता मी आणि आकाश दादा वाघेश्वरीला आलेलो आहे. नंदुरबारला आलं आणि वाघेश्वरीला नाही आलं म्हणजे विशेष नाही. इथे वाघेश्वरीचं मंदिर आहे, वाघेश्वरी मातेचं. पूर्ण नंदुरबारच्या वर आहे हे मंदिर. मी वरून दर्शन करून देतो. तू कुठं काढते मग पर्स बसता जा लवकर. हे इथे माझं घर आहे. हे कोल्ड स्टोरेज आहे आणि हे इथे छोटे छोटे घर दिसतात ना. इथे माझं घर आहे. इथे पॉइंटला पूर्ण नंदुरबारचा व्ह्यू दिसतो इकडनं. खाली पूर्ण जंगल आहे पूर्ण. पूर्ण पहाड एरिया आहे. इथे हे मंदिर आहे वाघेश्वरी मातेचं. मस्त मंदिर आहे. वरती बसायला जागा. पूर्ण इकडनं व्ह्यू दिसतो नंदुरबारचा. पूर्ण इकडे जंगल आहे. पूर्ण असे मोठे मोठे दगड. सगळेजण इथे बसलेले आहेत. नंदुरबारचा आनंद घेत आहेत वरून. पूर्ण नंदुरबारचा व्ह्यू दिसतो इकडनं.